गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गेल्या 5 दिवसांपासून नांदगाव शहराजवळील हिसवळ बुद्रुक शिवारात आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्या प्रयत्नातून शिवमहापुराण कथा सुरू आहे। कथेला राज्य परराज्यातील 5 ते 6 लाखांवर भाविकांनी उपस्थिती लावली। एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून आमदार सुहास कांदे यांनी तसेच विविध सामाजिक संस्था स्वयंस्फूर्तीने सेवा बजावत आहे। नांदगाव शहरातील पत्रकार बांधव आणि नांदगाव नगर परिषदेच्या वतीने भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत स्वच्छता मोहीम राबवली। शिवमहापुराण कथेच्या निमित्ताने लाखो भाविक रेल्वे, बस, खासगी वाहनाने शहरात दाखल होत आहे। आमदार सुहास कांदे यांच्या वतीने शहरातून कथास्थळापर्यंत जाण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सकाळपासून रात्रीपर्यंत अन्नछत्र चालू आहे। रविवारी सुमारे 1.5 लाखांवर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे स्वतः जातीने भोजन कक्षात बसून लक्ष घालत आहे। भाविकांना रोज वेगवेगळ्या प्रकारच्या मेनू उपलब्ध करून दिला जाते। शेकडो सेवेकरांसह सामाजिक संस्थेचे स्वयंसेवक अहोरात्र परिश्रम करीत आहेत। नांदगाव शहरातील पत्रकार बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत नांदगाव नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने कथा परिसरात स्वच्छता सेवा देत खारीचा वाटा उचललेला आहे। यावेळी पत्रकार सुरेश शेळके, अनिल आव्हाड, महेश पेवाल, विजय बडोदे, सुहास पुणतांबेकर, राजेंद्र जाधव यांच्यासह नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्मिक गोसावी, सुदेश पेवाल, प्रकाश गुडेकर, शंकर शिंदे, पवन चव्हाण आदींनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।